नमस्कार, मी ज्ञानदा कदम आपला महाराष्ट्रामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। भारताने पाकिस्तानला आणखी एक धडा शिकवलाय। पाकिस्तानने भारताच्या ऑपरेशन सिंदूर नंतर भारतातल्या काही महत्त्वाच्या शहरांवर एकूण 15 ठिकाणांवरती 15 शहरांवरती मिसाईल आणि ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न केला। पण भारताने केवळ पाकिस्तानचा हल्ला परतवून लावला असं नाही, तर पाकिस्तानच्या लाहोरमध्ये जात त्यांची हवाई सुरक्षा प्रणाली उद्ध्वस्त करून टाकली आणि पाकिस्तानला त्यांची खरी जागा दाखवून दिली आहे। पाकची हवाई संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त। लाहोरमधील हवाई संरक्षण प्रणाली नष्ट। भारतीय लष्कराचा लाहोरमध्ये हल्ला। हे दृश्य आहेत पाकिस्तानच्या लाहोर शहरातले। गुरुवारी स्फोटानं लाहोर शहर हादरून गेलं। ज्या ठिकाणी पाकिस्तानने चीनी बनावटीची HQ-9 हवाई सुरक्षा प्रणाली तैनात केली, ही प्रणाली अवघ्या काही मिनिटात होत्याची नव्हती झाली। अचानक झालेल्या स्फोटात लाहोरमधली हवाई संरक्षण प्रणाली बेचिराग झाली। नेमकं काय झालंय हे कुणालाच कळलं नाही। विशेष म्हणजे ज्या HQ-9 हवाई सुरक्षा प्रणालीवर मिसाईल अथवा ड्रोन हल्ला हाडून पाडण्याची जबाबदारी होती, त्यालाच भारतानं नष्ट करत आपल्या लष्करी सामर्थ्याचा ट्रेलर दाखवून दिलाय। भारतानं ऑपरेशन सिंदूरमधनं पाकिस्तान विरोधात ड्रोन आणि मिसाईल्सचा वापर केला। दरम्यान पाकिस्ताननं ऑपरेशन सिंदूरला उत्तर देण्याचं धाडस केलं खरं, पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही। पाकिस्ताननं भारतातल्या 15 शहरांना टार्गेट केलं, पण भारतीय सैन्यानं सुदर्शन चक्र अर्थात S-400 हवाई संरक्षण प्रणालीच्या मदतीनं पाकिस्तानचे मिसाईल आणि ड्रोन हवेतच नष्ट केले। जमिनीवरनं हवेत मारा करणारी हवाई संरक्षण प्रणाली अशी S-400 ची ओळख आहे। भारतानं रशियाकडनं S-400 प्रणालीची खरेदी केली आहे। 30 किलोमीटर उंचीवर आणि 400 किलोमीटर अंतरावरचं लक्ष्य शोधून ते भेदण्याची क्षमता या प्रणालीमध्ये आहे। शत्रूचे मिसाईल्स आणि लढाऊ विमानं नष्ट करण्यासाठी ही प्रणाली अतिशय तगड़ी आणि सक्षम मानली जाते। आज सुबह भारतीय सशस्त्र बलों ने पाकिस्तान के कई स्थानों पर वायु रक्षा रडार और प्रणालियों को निशाना बनाया। भारत की प्रतिक्रिया समान क्षेत्र में समान तीव्रता के साथ की गई। यह विश्वसनीय रूप से ज्ञात हुआ कि लाहौर में स्थित एक वायु रक्षा प्रणाली को निष्क्रिय कर दिया गया। पाकिस्तानच्या कारवाईला उत्तर देण्यासाठी भारतानं थेट लाहोरवरती हल्ल्याची योजना आखली आणि ती यशस्वी करून दाखवली। भारतीय लष्करानं हल्ल्यासाठी लाहोर निवडण्यामागे खास कारण होतं। लाहोरमध्ये पाकिस्ताननं चीनी बनावटीची HQ-9 हवाई संरक्षण प्रणाली बसवलेली। रशियाचं S-300 आणि अमेरिकेचं पॅट्रियॉट हवाई संरक्षण प्रणालीचं मिश्रण करून चीननं ही प्रणाली विकसित केली आहे। त्यासाठी चीननं S-300 आणि पॅट्रियॉटचं तंत्रज्ञान चोरलं होतं। चीनच्या हवाई प्रणालीमध्ये 120 ते 250 किलोमीटर पर्यंत मारा करण्याची क्षमता आहे। तसंच HQ-9A, HQ-9B आणि HQ-9BE असे एकूण 3 प्रकार चीननं तयार केले आहेत। क्रूज मिसाईल, लढाऊ विमान आणि बॅलिस्टिक मिसाईल नष्ट करण्याची क्षमता, तसंच AESA रडार, मल्टी ट्रॅकिंग, मल्टी टार्गेट नष्ट करण्यासाठी ही यंत्रणा सक्षम असल्याचा दावा चीनकडनं केला गेला होता। पण प्रत्यक्षात मात्र चीनचा HQ-9 सबशेल फेल ठरलाय। भारतानं लाहोरमध्ये जात HQ-9 हवाई संरक्षण प्रणाली नष्ट केली। खरं तर पाकिस्तानच्या हवाई संरक्षण प्रणालीचं पितळ यापूर्वीच उघडं पडलेलं। भारताचं ब्रह्मोस हे क्षेपणास्त्र पाकिस्तानात 100 किलोमीटर आतपर्यंत जाऊन पडलेलं। त्याची कानोकान खबर सुद्धा पाकिस्तानच्या हवाई संरक्षण प्रणालीला लागलेली नव्हती आणि आता सुद्धा तेच घडलंय। भारतानं ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून थेट पाकिस्तानात जात दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले। इतकंच काय, पण आता थेट लाहोर गाठत त्यांची हवाई संरक्षण प्रणाली जमीनदोस्त करून पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवलाय।
ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।